नवरात्र आणि दांडिया म्हटलं की ट्रॅडिशनल वेअरला अर्थातच घागरा चोलीला पर्याय नाही आणि म्हणूनच आज मी तुम्हाला घेऊन आली आहे ते भुलेश्वर मधल्या जयेंद्र कुमार जयंतीलाल शहा आणि कंपनी या शॉपमध्ये, जिथे आपल्याला घागरा चोलीचे भरपूर ऑप्शन्स आणि व्हरायटी पाहायला मिळत आहे। चला तर मग पाहूया यावर्षी नवीन काय आहे फॅशन ट्रेंड। अरे वा, नवरात्रीची धूम आता सुरू होणारच आहे, पण त्यासाठी पूर्णपणे जो केडिया लुक म्हणतो आपण ते इकडे आपल्याला सेलिंग करणारे असतात ते इथे दिसतात आणि दुकानाची ओनरच आपल्याला घागरा चोलीच्या लुकमध्ये दिसते। छानपैकी आता आपल्याला घागरा चोलीचे आणि केडियाचे सुद्धा काय काय वेगवेगळे पॅटर्न्स आहेत पाहणार आहे। चला तर मग आपण आता घागरा चोलीमध्ये काय काय नवीन पॅटर्न्स आहेत पाहायला सुरुवात करूया। व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये वाव, खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन ह्या घागरा चोलीमध्ये यूज केलेला आहे त्यांनी। दुपट्टा आहे तो पूर्णपणे पर्पल कलरचा आहे आणि तुम्ही इथे जर बघितलं तर फ्लावर्सचं, एलिफंटचं हे आपल्याला ह्या पूर्ण घागऱ्यावर आणि ऑफकोर्स अबला वर्क मध्ये आहेच, जेणेकरून नाईटमध्ये तुम्ही जेव्हा नवरात्र दांडिया खेळणार नवरात्रीत तेव्हा खूप असं शायनी लुक तुम्हालाही मिळणार। आणि गोंडे हे तर अगदी आपल्याला टिपिकल खूप सुंदर पद्धतीने असा हा कलर कॉम्बिनेशनचा त्यांनी वापर केलाय। अजूनही आपण बघणार आहोत। अरे वा, स्पेशली नवरात्रीमध्ये जे बांधणी पॅटर्न एक परंपरेनुसार आलेलं आहे ते तर आपल्याला माहितीच आहे, तेच इथे आपल्याला बघायला मिळतं आहे। पण त्यात पण तुम्ही बघाल तर हा पूर्ण घागऱ्याचा जो त्यांनी पॅटर्न दिलेला आहे बॉर्डरचा तो एकदम हटके आहे, जेणेकरून त्याला एक सिंपल बांधणी याला सुद्धा खूप छान अट्रॅक्टिव्ह असा लुक मिळतोय। कुयरीचं डिझाईन आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्याचा जर टॉप बघितलात तर तो बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असा भरलेला पूर्णपणे चोली जी आहे ती पूर्णपणे भरलेली अशी आहे। या पॅटर्नला स्पेसिफिक काय म्हणतात? अबला वर्क बोलतात। अबला वर्क, ओके। कच्ची आणि ओके, कच्ची टाका मध्ये पूर्णपणे चोली आहे आणि हे बाकी आपल्याला पाहायला मिळते ते अबला वर्क आहे। मी मगाशी पण तुम्हाला म्हटलं जसं की नवरात्रीमध्ये दांडिया किंवा गरबा खेळताना तुम्हाला एक शायनी लुक हा अबला वर्कचा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला देतो। त्याच्यामुळे छान लाईट्समध्ये तुमचे हे आरसे छान असे चकाकताना दिसतात, त्यामुळे तुम्ही शाईन करता। तसंच ह्याचा दुपट्टा बघितला तर दुपट्टा सुद्धा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लॅक जी बॉर्डरमध्ये इथे यूज केलेला आहे त्या बॉर्डरचाच त्यांनी दुपट्ट्यासाठी वापर केलेला आहे, ब्लॅक, आणि त्याच्यावर सुद्धा पॅचवर्कमध्ये आपला वर्क दिलेला आहे। अजून कोणता आहे? प्युअर कॉटन आणि प्रिंट असं त्यांनी प्लस लेसचा वापर केलेला आहे घागऱ्यासाठी। एकूणच मॅम ते रंग संगती ह्याचा जास्तीत जास्त वापर केलेला आपल्याला या घागरा चोलीजमध्ये दिसतोय, जेणेकरून छान नाचताना तो फ्लेअर होऊन छानपैकी तुम्हाला एक अट्रॅक्टिव्ह लुक देऊ शकतो। सिंपल ब्लॅक दुपट्टा आणि त्याला त्यांनी लेसचा यूज केलेला आहे। मॉडर्न स्टाईलमध्ये अशी काही घागरा चोली वगैरे अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बघायला गेलं तर आपल्याला मॉडर्न स्टाईल हवी असते आजकालच्या मॉडर्न युगात, आणि म्हणूनच घागरा चोली जरी पारंपरिक पद्धतीने आली असली तरी त्याला सुद्धा एक मॉडर्न टच त्यांनी दिलेला आहे। तुम्ही इथे बघा किती सिंपल आणि रिच असा ह्या घागरा चोलीचा लुक आहे। पूर्णपणे प्लेन रेड कापडाचा त्यांनी यूज केलेला आहे आणि एक सिंपल त्याला अशी एक
बॉर्डर दिलेली आहे. राजे महाराजे उंटावरनं जायचे तो एक फील त्यांनी इथे दिलेला आहे पूर्णपणे. अगेन ब्रोकेटची जी फॅशन आहे ते ब्रोकेटची लेस पूर्णपणे कपडा त्यांनी इथे वापरलेला आहे आणि ब्लाऊज पण त्यांनी ब्रोकेटमध्येच पूर्णपणे केलेला आहे आणि त्याला सुद्धा जे बॉर्डरमध्ये यूज केलेलं आहे तेच इथे ब्लाऊजमध्ये पण त्यांनी पॅचवर्क दिलेलं आहे. आणि याचा दुपट्टा पण तुम्ही बघितलात तर अगेन ब्लॅक आणि ब्रोकेटचा रेड कलरचा वापर करून त्यांनी एकदम मॉडर्न स्टाईलचा असा दुपट्टा त्याच्यावर दिलेला आहे. हे आपण पॅटर्न्स बघतोय, याच्यात तुम्हाला जे कलर कॉम्बिनेशन हवं असेल ते सगळे कलर कॉम्बिनेशन्स अवेलेबल आहे. आणि एकूणच घागरा चोली आणि दुपट्टा वेअर केल्यानंतर तुम्ही कसे दिसाल त्याची एक झलक तुम्ही इकडे बघू शकता. मॉडर्न स्टाईलबद्दलच आपण बोलतोय तर त्याच्यातच आणखीन एक यांनी छान मला ऑप्शन दाखवलेला आहे तो म्हणजे हॉल्टर नेकचा ब्लाऊज, जो पूर्णपणे वूलचा वापर करून त्यांनी हा केलेला आहे, लोकरीचा वापर करून केलेला आहे. आणि तुम्ही साडी वेअर करून जर तुम्ही नाचण्यासाठी कम्फर्टेबल असाल तर तुम्ही साडी वेअर पण करू शकता या ब्लाऊजवर. अदरवाईज एकदम मॉडर्न टच तुम्हाला हवं असेल तर छानशी जीन्स घालून त्याच्यावर हा ब्लाऊज जर तुम्ही घातलात तर तुम्ही एकदम मॉडर्न स्टाईलमध्ये नवरात्र ह्यावेळेस सेलिब्रेट करू शकता. ओके, हे काय जॅकेट? हे जॅकेट आहे म्हणजे हे जेंट्ससाठी आहे. अच्छा, जसं म्हणजे आपण लेडीजसाठी बघितलं की हा हॉल्टरनेकचा ब्लाऊज आहे, तसंच हे जेंट्ससाठी कुर्त्यावर वेअर करण्यासाठी एक छानसं जॅकेट. अगेन मी म्हटलं तसं वूलचंच त्यांनी पूर्णपणे ह्या धाग्याचा वापर करून इथे हे जॅकेटचं वर्क केलेलं आहे. इथे पण तुम्ही बघू शकता की फ्लावर्स, वेलिंगचं पॅटर्न, अगेन एलिफंट, असे सुंदर सुंदर एलिमेंट्स वेगवेगळ्या रंगांचा वापर केलेला आहे आणि एक अट्रॅक्टिव्ह लुक त्याला दिलेला आहे. अगेन वूलचं पण एक तिथे मला दिसतंय, ते पण दाखवाल का? ओ, किती सुंदर आहे. लाईट ग्रीन, पिंक, पर्पल, रेड सगळ्या रंगांचा वापर करून हा एक घागरा आणि शायनिंग करणारी लेस त्यांनी इथे वापरलेली आहे. हे पूर्णपणे भरलेले जरी तुम्हाला वर्क ह्याच्यावर दिसत असलं आणि जर तुम्हाला वाटत असतील ते की खूप हेवी वर्क आहे, तर हे बिलकुल हेवी वर्क नाही आहे, पूर्णपणे लाईट वर्क आहे. त्यामुळे लाईट वेट असा हा घागरा चोली घालून तुम्ही बिनधास्तपणे नाचू शकता, गरबा खेळू शकता. जसं आपण मोठ्या मुलींसाठी आणि मुलांसाठी घागरा चोली, केडिया आणि जॅकेट्स बघितलं, तसंच आता लहान मुलांमध्ये पण ऑप्शन आहे. लहान मुलांचा तो छोटासा असा केडिया आपण बघूया, जो साधारण एक 4-5 वर्षाच्या मुलाला मस्तपैकी होईल. आणि अगदी किती वर्षापासून आहे आपल्याकडे हे? 1 वर्षापासून आहे. ओके, 1 वर्षापासून ते अगदी 12-14 वर्षाच्या मुलांना होईल असे हे केडियाचे पॅटर्न्स आहेत. ओके, ही डोक्याला बांधायला पट्टी आहे छान. जसं की आणि तुम्ही बघितलं की मोठ्यांमध्ये तुम्हाला वरती बघायला मिळेल की इथे त्यांनी एक छानशी टोपी वेअर केलेली आहे, जी मोठ्यांच्या केडियाच्या गेटअपवर छान साजेशी अशी आहे. तसंच इथे लहान मुलांच्या केडियासाठी त्यांनी एक छोटीशी पट्टी डोक्याला बांधायला दिली. आणि मुलींमध्ये पण खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे बघा. हॉल्टर नेकची चोली, अबला वर्क, थोडंसं प्रिंटही आहे आणि छान असा हा आवाज करणारा त्यांनी शंख इथे लावलेला आहे छोटा, जेणेकरून जेव्हा लहान मुलं छान गोल राऊंड मारतील किंवा दांडिया गरबा खेळतील तेव्हा याचा छान असा आवाज पण येईल. त्यांना पण थोडंसं अट्रॅक्टिव्ह आणि समोरच्याला दिसायला पण खूप असा हटके लुक घागरा चोलीचा. मॅम, आता हे जे आहे ते लेहरिया पॅटर्न आहे ना? ओके, हे बघा घागरा चोलीमध्ये एक लेहरिया पॅटर्न, सिंपल आणि सोबर, आणि तशीच त्याची
चोली सुद्धा, आणि त्याचा दुपट्टा पूर्णपणे थोडासा वेगळा आहे. हे सगळं आपण मगाचपासून घागरा चोली बघितली, त्याच्यानंतर केडिया बघितला, काही लहान मुलांचे पण आपण बघितले. तुम्हाला आता विचार करत असाल की याचे रेट काय आहेत, रेंज काय आहे. तर घागरा चोलीमध्ये तुम्हाला 800 पासून अगदी 3,500 4,000 पर्यंतची रेंज आहे. आणि जर तुम्हाला लहान मुलांचा हा केडिया किंवा घागरा चोली घ्यायची असेल तर ती रेंज आहे 350 रुपये. तुम्हाला जर असं हेवी लुक दांडियासाठी घागरा चोलीचा नको असेल, कारण एकदम सिंपल तुम्हाला जर आवडत असेल आणि तुम्हाला जर छानपैकी गरबा दांडिया खेळायचा पण असेल तर त्याच्यासाठी आणखीन एक ऑप्शन आहे, तोही तुम्हाला दाखवते. कोणत्याही रंगाचा तुम्ही कुर्ता वेअर करू शकता आणि त्याच्यावर असं हे छानसं अट्रॅक्टिव्ह जॅकेट वेअर करू शकता. दोन्ही साईडने तुम्ही जर बघितलं तर बॅक साईडला सुद्धा असं पूर्णपणे दांडिया खेळणारं कपल त्यांनी इकडे दाखवलेलं आहे आणि पूर्ण धाग्याचं त्यांनी विणकाम करून पूर्णपणे त्याला गेटअप दिलेलं आहे. फ्रंट साईड पण अशी. त्याच्यात तुम्हाला भरपूर ऑप्शन्स बघायला मिळतील इकडे, जसं की हा एक आहे. बॅक साईड पूर्ण प्लेन दिलेली आहे ब्लॅकवर आणि फ्रंट साईडला त्यांनी अशी कॉलर नेक दिलेला आहे आणि हे पूर्णपणे अगेन वूल आणि धाग्याचा वापर करून हे वर्क केलेलं आहे. अशा जॅकेट्समध्ये भरपूर ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही ठरवायचा तुमचा गेटअप काय असणार आहे. तुम्हाला सिंपल लुक हवा आहे की घागरा चोली घालून छान घेर मारायला, घेर घ्यायला तुम्हाला आवडणार आहे, तर जसा तुम्हाला गेटअप हवा आहे तसा तुम्ही वेअर करू शकता. आणि हे एवढं सगळं बघितल्यानंतर आता मलाही मोह आवरत नाहीये, मी पण एक छानसा गेटअप घागरा चोलीचा करून बघणार आहे. सो वेट अँड वॉच. नवरात्रीसाठी माझा गेटअप तर रेडी आहे. तुम्ही कसला विचार करता? छानपैकी अशा घागरा चोली घ्या आणि नवरात्रीसाठी एक स्पेशल गेटअप करा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.